पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली। या फोटोमध्ये बाबा बोडके मुख्यमंत्र्यांच्या अगदी बाजूला उभा असल्याचं दिसतंय, पण या फोटोमुळे मुख्यमंत्र्यांवर मात्र टीकेची झोड उठली आहे। पुण्यात दहशत असणारा बाबा बोडके मुख्यमंत्र्यांसोबत दिसल्यानं आता टीका होऊ लागली आहे। बाबा बोडके भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहितीही समोर येते। या पार्श्वभूमीवर एका गुंडासोबत मुख्यमंत्र्याचा फोटो व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली। कोण आहे बाबा बोडके पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यातला कुख्यात गुंड अशी बाबा बोडकेची ओळख आहे। 59 जणांच्या बोडके टोळीचा तो म्होरक्या आहे। बाबा बोडके विरुद्ध 14 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। खून, खंडणी, शस्त्र कायद्याचा भंग असे अनेक गुन्हे बाबा बोडकेवर दाखल आहेत। त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। जन्मठेपेच्या शिक्षेविरुद्ध हायकोर्टात अपील याचिका त्याने दाखल केली आहे। बाबा बोडके सध्या जामिनावर बाहेर आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्याने एकदा प्रवेश केला होता, मात्र एका दिवसाच्या आत त्याची हकालपट्टी करण्यात आलेली होती। मुख्यमंत्री कार्यालयाने यावर काय स्पष्टीकरण दिले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री ओळखत नाहीत। हावरे यांच्यासोबत ही व्यक्ती मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेली होती। पुण्यात होणाऱ्या मशाल हेल्पलाईन कार्यक्रमाचं उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते। या कार्यक्रमाला अण्णा हजारे येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं। निघताना त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला। मुख्यमंत्र्यांनी फक्त सौ हावरेंना भेटण्याची वेळ दिली होती। अशोक चव्हाण आपल्यासोबत आहेत, प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे। चव्हाणजी, पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो झळकतायत। हो, अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे। बोडके नावाचा जो गुंड आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यावर अनेक गुन्हे रजिस्टर्ड आहे। मोकासारखा त्याच्यावर कारवाई झाली होती मोकाची, आणि त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय एक्स्टॉर्शन आणि अनेक असे गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे नोंदवले असताना अशी व्यक्ती वर्षावर ऍक्सेस मिळतोच कसा अशा व्यक्तीला, हा खरा प्रश्न आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर हा फोटो म्हणजे घेतलेला फोटो आहे। आता गर्दीमध्ये कोणी कार्यकर्ता आला आणि त्यांनी त्याचा फोटो घेतला असा विषय नाहीये। प्रत्यक्ष उभं टाकून घेतलेला जाणीवपूर्वक फोटो आहे। त्यामुळे अशा लोकांना गुंडांना राजश्रय मिळतो की काय, अशा प्रकारची एकंदर संतप्त भावना लोकांच्या मनामध्ये आहे पुण्यामध्ये। हो, महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा की पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याचा भाजप प्रवेश, एका गुंडाचा भाजप प्रवेश होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। असं आहे की अशा पद्धतीने सत्ता नगरपालिकेमध्ये हासिल करण्याकरता मग तो गुंडांचा वापर का होईना, हा महापालिकेच्या माध्यमातून करायचा इरादा तर नाही ना भाजपचा, अशी शंका ही मनाला दाखवून जाते। कारण की असा काढलेला फोटो त्याला म्हणजे दोघंही म्हणजे उभं टाकून तर अतिशय असा हा फोटो घेतण्यात आलेला आहे। त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली की मग गुंडांचा उपयोग भाजप करणार का काय, असं आहे थोडंसं भावना लोकांच्या मनात। हो, धन्यवाद अशोकजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर पुण्यातला कुख्यात गुंड बाबा बोडके आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो व्हायरल झालाय, त्यामुळे सगळ्या स्तरातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होतीये। मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या एका स्पष्टीकरणानुसार फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री ओळखत नाहीये। मुख्यमंत्री गृहमंत्री पदाचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। असं आहे की बाबा बोडके हे कुख्यात गुंड, जेव्हा आव्हानसोबत त्यांचे फोटो आले तेव्हा हेच मुख्यमंत्री आव्हानचे राजीनामा मागत होते। आमच्याकडे आले, आम्ही त्यांना काढून टाकला। आता या राज्यामध्ये बाबा बोडके एकच गुंड नाही, या राज्यातले शेकडो गुंड यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माफिया राज निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्रींनी भाजपचे नेते लागलेले आहेत। रियाज भाटी नावाचा एक साऊथचा माणूस आहे, ज्याला एटीएसनी पकडलं
त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. या मुख्यमंत्र्याचे मुन्ना यादव नागपूरच्या तो खुखायत गुंड आहे. असे शेकडो गुण महाराष्ट्रामध्ये माफिया राज निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. आणि हे सोमय्या सांगत होते मुंबईमध्ये माफिया राज संपवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये माफिया राज हे कुठेतरी भाजप निर्माण करते आणि यांनाच तडीपार महाराष्ट्राची जनता करेल. मुख्यमंत्री असं नाही की त्यांना माहित नाही, कुठेतरी चुकते आणि लोकांचे फोटो निघताय. मुख्यमंत्री खासगीत लोकांना भेटताय, काही लोकांना पक्षात प्रवेश देत आहे. यांचा अर्थ आहे की या मुख्यमंत्री गृह खात्याचा गैरवापर करून संपूर्ण गुंडगिरीला संरक्षण देत आहे आणि या राज्यामध्ये एक दहशत निर्माण करून कुठेतरी राजकारण करायचं हे त्यांनी डाव रचलेला आहे. पण या राज्यातली जनता ही संस्कृती स्वीकारणार नाही. जरी एखादा गुण ते मंत्री केला असतील त्या डोंबिवलीतला आणि त्या प्रकारे सगळे गुंडांना पक्षात घेऊन त्यांना मंत्री करायचे असेल, नेते करायचे असेल, पण जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाही. आता एकच फोटो व्हायरल आहे. मी 2 दिवसात 50 गुंडांसोबत मुख्यमंत्रीचे फोटो जनतेसमोर आणणार. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या व्हायरल फोटोवर माधव भंडारी यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. अशा तऱ्हेचे फोटो हे पूर्वीच्या सरकारमधल्या वरिष्ठ मंत्र्यांचे अनेकदा प्रसिद्ध झाले आणि त्या प्रत्येक वेळेला ही बाब स्पष्ट झालेली आहे की जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात नेता मंत्री जातो त्यावेळेला तिथे कोण भेटतात, कसे भेटतात ह्याचं त्या व्यक्तीला माहिती नसते. मंत्र्यांना त्याची माहिती असण्याचं कारण नसतं आणि त्याचा फायदा घेऊन अशा तऱ्हेचे फोटो येतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा काही दोष आहे आणि मुख्यमंत्र्यांवरती ठपका ठेवण्यासारखं यात काही झालेलं नाही. भंडारी सर, टीका अशी होते की मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री पण आहेत आणि हा फोटो व्हायरल झाल्यामुळे आता भाजपनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाबा बोडकेच्या प्रवेशासाठी अशा प्रकारची चर्चा आता पुण्यात सुरू झाली आहे. त्या चर्चा काय करायच्या याला कोणी निर्बंध घालू शकत नाही. पण R.R. पाटील गृहमंत्री असताना भेंडी बाजार मधल्या अत्यंत कुख्यात गुंडांबरोबर चहापान करतानाचे त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले होते. त्यावेळेला काही कुणाला त्याच्याबद्दल आक्षेपार्ह वाटलं नव्हतं. त्यामुळे आता हा अशा तऱ्हेचा एखाद्या समारंभातला फोटो त्याच्यावरती एवढी रान उठवण्यासारखं किंवा टीका करण्यासारखं काय